उपवर्गीकरणाविरोधात 27 जुलैला महामोर्चाचे आयोजन. मोठ्या संख्येने सहभागी व्हा. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचे आवाहन. उपवर्गीकरणाला विरोध आहे, परंतु 59 जातींची जनगणना करा, नंतरच उपवर्गीकरण करा, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची असतानाही भाजप मित्रपक्ष 59 जातींमध्ये जाणीवपूर्वक भांडण लावण्याचे काम करते, असा गंभीर आरोप आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी केला असून या विरोधात रायगड जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयावर 27 जुलै रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. उपवर्गीकरणाविरोधात रायगड जिल्ह्यात आंदोलन करण्यासाठी खोपोलीत पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. 14 ऑक्टोबर रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथून समाज परिवर्तन मार्च निघणार असल्याने या संदर्भातील चर्चा करण्यात आली. रायगड जिल्ह्यात 27 जुलै रोजी सर्व तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यासंबंधी पक्षाच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. बौद्ध समाजाने नेहमीच अन्यायाविरोधात आवाज उठवला असल्यामुळे नेहमीच 59 जाती बौद्ध समाजाच्या नेतृत्वाखाली एकत्र राहिल्या आहेत, परंतु जातीवादी आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. याला दुर्दैवाने काही मातंग समाज बळी पडला असून ते महार म्हणून उच्चारत असले तरी उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात आपल्या समाज बांधवांविरोधात चुकीचे विधान करू नका, असे आवाहन जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी केले आहे. येत्या 27 जुलैला महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका तहसील कार्यालयावरती मोर्चा काढून उपवर्गीकरणाला विरोध करायचा आहे. त्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्याच्या संदर्भात त्या मीटिंगमध्ये चर्चा करण्यात आली. तर येत्या 27 जुलैला रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयावरती आरपीआयच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या मोर्चामध्ये आमच्या शेड्यूल कास्टमधील सर्व जेवढे जाती धर्माचे आमचे सर्व लोक आहेत, आमचे सर्व बांधव आहेत, त्यांनी देखील या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असं माझं त्यांना आवाहन आहे. आणि या मोर्चाचा मूल उद्देश आहे की उपवर्गीकरण जो लादण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारच्या वतीने, त्याला आमचा विरोध आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही या उपवर्गीकरणाला प्रामुख्याने विरोध करतो आहे. आम्हाला उपवर्गीकरण त्याला लागू करून होऊ द्यायचं नाही आहे. आणि जे आठवले साहेबांची जी भूमिका तर चुकीच्या पद्धतीने मांडण्यात येते सध्या, तर आठवले साहेबांची भूमिका ही होती की उपवर्गीकरण एक तर आम्हाला नको आहे आणि जर उपवर्गीकरण करणार असालच तर लोकसंख्येच्या आधारावर करा, असं आठवले साहेबांचं म्हणणं होतं. परंतु या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी चर्चा केल्यानंतर आणि पक्षाच्या आदेशानंतर आमचं सगळ्यांचं एकमत झालेलं आहे की आपण उपवर्गीकरण होण्याला विरोध करायचा आहे. आम्हाला या ठिकाणी उपवर्गीकरण नको आहे. आरपीआयच्या आठवले गटाच्या रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक शिळफाटा येथील संगम रिसॉर्टच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या प्रसंगी महाराष्ट्र युवक सरचिटणीस डॉक्टर विजय मोरे, कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक, रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुशांत भवार, पनवेल महानगरपालिका क्षेत्र प्रभारी मोहनीश गायकवाड, कार्याध्यक्ष मोहन गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अमोल इंगोले, जिल्हा संघटक गोपीनाथ सोनावणे यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष तसेच सर्व आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.